जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका. नवरा बायकोचं जोरदार भांडण झालं. दोघंही एकमेकांची उणीधुणी काढत होते. कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं. तोंडाला येईल ते बोलत होते. रागाच्या भरात नवरा म्हणाला, तुझ्यासारख्या खूप बघितल्यात, काय करायचं ते कर जा. ते भांडण होऊन आज 3 दिवस झाले. नवरा अजूनही मोबाईलचा चार्जर शोधतोय. बायको, तुम्हाला एक प्रश्न विचारते. जगातील सर्वोत्तम गायक कोण? नवरा, मला सांगता येणार नाही, तूच सांग. बायको, मच्छर. नवरा, कसं काय? बायको, तिचं गाणं कुणाला आवडो किंवा ना आवडो, टाळ्या ह्या वाजवाव्याच लागतात. बंड्या बँकेत गेला आणि क्लार्कला भेटला. साहेब, मला जॉईंट अकाउंट सुरू करायचंय. क्लार्क, कोणासोबत? बंड्या, ज्याच्या अकाउंटमध्ये भरपूर पैसे आहेत ना त्याच्यासोबत. क्लार्क, सिक्युरिटी याला धक्के मारून बाहेर काढा. गुरुजी मुलांना एक प्रश्न विचारतात. काट्या कुट्याने भरलेल्या मार्गावर तुमची साथ कोणी देईल? नवरा बायको, भाऊ बहीण, आई वडील की प्रियकर प्रेयसी की मित्र? बंड्या लगेच उठून उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी चप्पल." शिष्य, महाराज, माझ्या उजव्या हाताला खाज येते." महाराज, बाळा, लक्ष्मी येणार आहे. शिष्य, महाराज, उजव्या पायालाही खाज येते. महाराज, बाळा, तीर्थयात्रेचा योग आहे. शिष्य, महाराज, पोटातही खाज येते. महाराज, चांगलं जेवण मिळेल. शिष्य, महाराज, माझ्या मानेलाही खाज येते. महाराज, चल पळ इथून, तुला गजकरण झालंय. पंडित, मी 90 वर्षाचा आहे आणि एकही माणूस माझा शत्रू नाही. तरुण, कमाल आहे, तुम्ही खूपच सज्जन दिसताय. पंडित, यात माझं काही मोठेपण नाही, सगळी देवाची कृपा. माझ्या वयाचे सगळे ढगात गेलेत बघा. एकदा एका डॉक्टरांनी मिळून एका हत्तीचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन झाल्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांनी कंपाऊंडरला सांगितलं की हत्तीच्या पोटात सर्जरीचं काही साहित्य राहिलं आहे. चेक करा एकदा. कंपाऊंडर डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर साहेब, ऑपरेशनची सगळी हत्यारं आहेत, पण डॉक्टर गुप्ता कुठं दिसत नाहीत. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर गुप्ता कुठे असतील? दोघी गप्पा मारायला लागतात. आजी, मुली, कसं चाललंय तुझं? मुलगी, चांगलं चाललंय आजी. आजी, तुझा नवरा काय करतो? मुलगी, पश्चाताप. नवरा, तुझ्यातला दिव्य शक्तीचा मला शोध लागलाय. पत्नी, काय म्हणता? खरंच की काय? कोणी शक्ती आहे माझ्यात? नवरा, कुठल्याही दुकानात जाऊन 5 मिनिटात सर्वात महागडी वस्तू शोधण्याची ताकद तुझ्यात आहे. नवरा बायकोला म्हणतो, मी एका अशा माणसाला ओळखतो ज्याच्या लग्नाला 20 वर्षे झाली आहेत आणि तो रोजची संध्याकाळ बायकोसोबत घरात आनंदात घालवतो. बायको, याला म्हणतात आदर्श प्रेम. नाहीतर तुम्ही संध्याकाळ झाली की चाललात मित्रांकडे. नवरा, अगं माझं पूर्ण तरी ऐक. बायको, काय ऐकायचं तुमचं? नवरा, तो माणूस बहिरा आहे. मला लखपती बनण्याचं सर्व श्रेय माझ्या पत्नीला जातं. पत्रकार, अरे वा, लग्नाआधी तुमची आर्थिक परिस्थिती कशी होती? नवरा, लग्नाआधी मी करोडपती होतो. तू त्याची कॉपी तर केली नाहीस ना? बंड्या, नाही सर, अजिबात नाही. कदाचित मी ज्या मांजरीवर निबंध लिहिलाय त्याच मांजरीवर हरिण हरिण लिहिला असेल. यमराज 100 लोक घेऊन यमलोकात चाललेले असतात. वाटेत नारद मुनी भेटतात. नारद मुनींनी, हे काय यमराज, 100 लोक एक साथ घेऊन चाललात? यमराज, काय करणार मुनीवर, मार्च एंडिंग आहे ना, टार्गेट पूर्ण करायचंय. मुलांचे हृदय एका पवित्र मंदिरासारखे असतंय, म्हणून जर मुलाने आय लव्ह यू म्हटलं की मुली लगेच चप्पल काढतात बघा. एकदा मख्या आंघोळ करताना शॅम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता. बायको, अव, हे काय करताय, शॅम्पू डोक्यालाच लावायचा असतो. मख्या, अगं येडे, हा काय साधा शॅम्पू नाही, हा तर हेड अँड शोल्डर आहे. कष्टाचे फळ कधी ना कधी उशिरानं का होईना मिळतेच. गोटू, पप्पा, जरा मी तुम्हाला सांगितलं की मी पास झालोय तर तुम्हाला कसं वाटेल? पप्पा, मी आनंदाने वेडा होईल. गोटू, मला माहित होतं, म्हणूनच तर मी घाबरून नापास झालोय बघा. प्रियकर,
आपल्या प्रेयसीचा सेल चोरून पाहतो की तिनं आपला नंबर कसा सेव्ह केला आहे. जानू जानू की स्वीट हार्ट यासाठी तो कॉल करतो आणि जीएफच्या शेलवर पाहतो. मुलगा नंबर 5 कॉलिंग. मुलगी मंदिरात आजूबाजूला बघून देवाला माझ्यासाठी काहीच मागायचं नाहीये. फक्त माझ्या आईला चांगला जावई मिळू दे. चिंटू, मला वाटतं ती आपल्या वर्गातील नवीन आलेली मुलगी बहिरी असावी. बंटू, अरे बिचारी चिंटू, हो ना रे, मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा. बंटू, तुला कसं रे कळलं? चिंटू, अरे मी तिला म्हटलं आय लव्ह यू, तर त्यावर तिनं उत्तर दिलं माझी चप्पल करकरीत नवीन आहे. गणपुले सर, सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता? मंजू, झेब्रा. गणपुले सर, असं का बरं? मंजू, कारण तो ब्लॅक अँड व्हाईट असतो ना. एकदा एक हिंदी मुलगा त्याच्या मराठी मित्राच्या लग्नाला येत. लग्नानंतर पंगत बसते. नवरा मुलगा नवरीला घास भरवत असतो. हिंदी मुलगा एका मराठी मुलाला विचारते, क्या कर रहे है? मराठी मुलगा, घास खा रहे है. मस्करी करायची पण लिमिट असते यार. काल मी एका मुलीसोबत डेटवर गेलो होतो आणि तिथे माझा मित्र माझ्या समोर येऊन बोलला, काल जी होती हिच्यापेक्षा चांगली होती. मुलीचे हृदय हे पाण्यासारखे असते आणि मुलाचे हृदय हे मोबाईलसारखे असते. मोबाईल पाण्यात टाका किंवा पाणी मोबाईलमध्ये टाका, वाट तर मोबाईलची लागते. प्रेमी आणि प्रेमिका हॉटेलात जातात. प्रेमी, काय घेणार? प्रेमिका लाडात येऊन, तू घेशील तेच. प्रेमी, ठीक आहे वेटर, 2 मिसळ पाव आणि 2 चहा आण. प्रेमिका परत लाडात येऊन, वेटर मला पण 2 मिसळ पाव, 2 चहा. एक नवरा आपल्या पत्नीला वश करण्यासाठी बाबाकडे जातो. एका महिन्यानंतर तो बाबाला सांगतो, बाबा, बायकोवर काही फरक नाही झाला, पण शेजारी वशमध्ये आली. माझ्या बाबा, बाळा ठीक आहे, कमीत कमी पहिल्यांदा साईड इफेक्ट तर झाला. जर तुम्हाला वाटते की तुमचे आई वडील, शिक्षक, मालक किंवा बॉस वगैरे खूप कडक आहेत किंवा तुम्हाला खूप त्रास देतात, तर थांबा. तुमचं लग्न होऊन बायकोला येऊ द्यात. तुम्हाला हे सगळी मंडळी प्रचंड आवडायला लागतील.